लोकसभेत आज पेपरफुटी आणि परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठीच्या सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध सुधारणा विधेयक 2026 वर चर्चा होणार. लोकसभा अध्यक्षांच्या पुढाकाराने सर्व राजकीय पक्षांचे गटनेते लोकसभेत पेपरफुटी प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर चर्चा करण्यास सहमत झाल्याची सूत्रांची माहिती. रालोआ खासदारांच्या मंगल मिलन बैठकीत पावसाळी अधिवेशनातल्या कामकाजाच्या रणनीतीवर चर्चा. पहिल्यांदाच बंडखोर खासदारांचा बैठकीमध्ये सहभाग. पुणे शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या 3 प्रकल्पांना शासकीय जमिनी देण्यासाठी एकत्रित शासन निर्णय काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. कोल्हापूर आणि सांगलीमधल्या पूरसमस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दिशेनं MRDPनं मोहिमेनं गाठला महत्त्वाचा टप्पा. आवश्यक तयारी आणि प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण. राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या 335 कोटींच्या दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य. दिलेल्या निधीचा वेळेवर वापर केल्याबद्दल केंद्रीय कृषी मंत्र्यांकडून महाराष्ट्राचं अभिनंदन. औषध निरीक्षक गट ब भरती परीक्षेत पेपरफुटीचे आरोप MPSCनं फेटाळले. भ्रम पसरवल्याची गंभीर दखल घेत संबंधितांविरोधात MPSC कायदेशीर कारवाई करणार. SIR कार्यक्रमांतर्गत 17 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार. 8 ऑगस्टपर्यंत गणना अर्ज भरून BLOकडे जमा करण्याचं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचं आवाहन. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये पॅरा ॲथलेटिक्समध्ये महिलांच्या गोळाफेकीच्या F57 प्रकारात सुवर्णपदक पटकावत भारताच्या शर्मिला धनखडनं रचला इतिहास. राष्ट्रपतींकडून अभिनंदन. आणि श्रीलंकेसोबत होणाऱ्या 2 कसोटी सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा. मानव सुतार, सारांश जैन या नवोदितांचा समावेश.